नमस्ते विद्यार्थिनींनो, आज आपण आपल्या समकालीन मराठी कथा या कथा मालिकेतील म्हणजेच या कथा संग्रहामधील कथा क्रमांक 7 वापसी याचे लेखक आहेत अभिराम भडकमकर। तर अभिराम भडकमकर यांची वापसी ही कथा या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण अभिराम भडकमकर हे जे लेखक आहेत यांचा परिचय थोडक्यात करून घेणार आहोत। तर लेखक अभिराम भडकमकर यांचा जन्म 7 जानेवारी 1965 अकोला येथे झाला आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून NSD नाट्यशास्त्र पदविका त्यांनी प्राप्त केली। त्यांनी चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि साहित्य या क्षेत्रामध्ये प्रभावी कामगिरी करून अभिनेता, दिग्दर्शक व लेखक म्हणून नावलौकिक मिळवला आहे। त्यांची पाहुणा, त्याचा प्रश्न, देहभान, स्थळ, स्नेहमंदिर, लडी नजरिया, याच दिवशी याच वेळी, सुखांशी भांडतो आम्ही इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत। या नाटकाचे त्याचबरोबर त्यांनी सुखाशी भांडतो आम्ही ही नाटके त्यांची प्रसिद्ध आहे आणि या नाटकाचे हिंदी, कन्नड, गुजराती या भाषांमधून प्रयोग झालेले आहेत। त्यांचा एनी कॉस्ट व असा बालगंधर्व या त्यांच्या कादंबऱ्या आहेत। त्याचबरोबर चुडेल हा कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे आणि बालगंधर्व चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन आणि आम्ही असू लाडके या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शनही यांनीच केलेले आहे। तर त्यांचा असा मी बालगंधर्व ही जी काही कादंबरी आहे या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.ना. आपटे पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर चैत्रबन, जयवंत दळवी संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारही अभिराम भडकमकर यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। असे पुरस्कार प्राप्त लेखक अभिराम भडकमकर यांची वापसी ही कथा आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासासाठी दिलेली आहे। तर ही कथा त्या ठिकाणी चुडेल हा जो काही कथासंग्रह आहे लेखकांचा, या कथासंग्रहातून ही कथा या ठिकाणी घेतलेली आहे। आता कथेचं शीर्षकही तितकंच समर्पक आहे, पण सुरुवातीला आपण या कथेमध्ये कुठले पात्र आहेत त्या पात्रांची ओळख या ठिकाणी करून घेऊयात। तर सुरुवातीला या कथेमध्ये जे कथेचा नायक आहे म्हणजे कथेचं जे काही मुख्य पात्र आहे ते म्हणजे सलीम, त्यानंतर अब्बाजान, शमा भाभी, नजमा भाभी, अम्मी, सईदा भाभी, वकार, अकरम, शब्बो, सरफराज, नाग्या, गफूर चाचा आणि शौकत अशी पात्र या कथेमध्ये असलेली आपणाला सांगता येतात। आता सलीम आणि वकार, अकरम, शब्बो, सरफराज ही सगळी त्याची भावंड आहेत आणि नाग्या आणि शौकत हे त्या कथेमध्ये आलेले त्याचे मित्र आहेत आणि गफूर चाचा हे मशिदीमध्ये अजान वगैरे देण्याचं काम करणारे हे गफूर चाचा आणि त्याची अम्मी आणि त्याचे अब्बा हे त्या ठिकाणी आपल्याला या कथेमध्ये असलेले दिसून येतात। त्याचबरोबर त्याच्या शमा भाभी, नजमा भाभी आणि सईदा भाभी अशा तीनही भाभी त्या ठिकाणी म्हणजे त्याच्या भावाच्या बायकाही या कथेमध्ये असलेले आपल्याला सांगता येतात। ही जी काही कथानक आहे हे कथानक या पात्रांच्या भोवतीच आपल्याला फिरताना दिसून येते। आता या कथेमध्ये काय आहे हेही आपण पाहूयात। तर प्रत्यक्ष कथेविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते। तर वापसी ही जी काही कथा आहे या कथेतून समाज व्यवस्थेतील तरुणाच्या करिअरच्या दृष्टीने निवडलेली जी काही क्षेत्र आहे ते किती विविध पातळ्यांवर संघर्ष करू शकतात याचं वास्तव चित्रण या कथेमध्ये केलेलं आहे। म्हणजे समाजामध्ये विविध क्षेत्र आहेत व तरुणांना स्वतःचं करिअर करायचं असेल तर वेगवेगळ्या क्षेत्र त्या ठिकाणी तरुण निवडताना आपल्याला दिसून येतात आणि त्या विविध पातळ्यांवर संघर्ष त्या ठिकाणी त्या तरुणांना करावा लागतो याचं वास्तव चित्रण या कथेमध्ये करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे। तर यामध्ये पहा, सिनेमा, नाट्यसृष्टी या क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा असलेली आपल्याला माहिती आहे आणि ही स्पर्धा पेलणं, त्यामध्ये उतरणं, संघर्ष करत राहणं म्हणजे आयुष्याच्या उमेदीच्या काळामधील अनेक वर्ष खर्च करावी लागतात। त्यामुळे या क्षेत्रात
काही मोजक्याच तरुणांना संधी मिळते, तर काहींना अपयशही सहन करावं लागतं. मग जे काही अर्धवट वाट सोडून येणारेही बरेच जण असतात. म्हणजे जर यश नाही मिळालं तर परत येणारे, म्हणजे ती जे काही क्षेत्र आपण निवडलेलं आहे ते क्षेत्र सोडून पुन्हा माघारी येणारे सुद्धा काही लोक आपल्याला दिसून येतात. अगदी असंच ती अर्धवट वाट सोडून पुन्हा गावचा रस्ता धरणारे असे अनेक लोक, तरुण तरुणी आपल्याला दिसतात. आपल्या कथेचा नायक सुद्धा तसाच आहे की तो नायक सुद्धा प्रचंड संघर्ष करतो, परंतु त्याला त्यामध्ये यश येत नाही आणि मग तो पुन्हा आपल्या गावचा रस्ता धरतो. असा हा कथेचा सलीम हा नायक आहे आणि तो प्रचंड संघर्ष करून पुन्हा त्या ठिकाणी प्रचंड संघर्ष म्हणजे जवळजवळ 12 वर्ष संघर्ष तो करतो आणि यश मिळत नाही. त्यामुळे तो पुन्हा गावी येण्याचा निर्णय घेतो. परंतु जेव्हा तो गावी येतो तेव्हा गावातील, घरातील, कुटुंबातील सर्वांच्या परिस्थितीच्या रेट्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईला जावे लागते. आणि या सलीमचा जो काही सर्व प्रवास आहे तो प्रवास वाचताना, अनुभवताना आपण स्वतः विचारमग्न होतो. त्याचा हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपण स्वतः विचारमग्न होत जातो. आणि म्हणून ह्या ज्या कथा आहेत ह्या कथा समकालीन वास्तवावर त्या ठिकाणी प्रभावी भाष्य करणाऱ्या अशा कथा आहेत. आणि म्हणून या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करते, नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते. आणि या सर्वच कथा या समकालीन कथा असलेल्या आपणाला सांगता येतात. तर मग आता विद्यार्थ्यांनो, आपण प्रत्यक्ष वापसी कथेचं कथानक काय आहे हे पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. तर लक्ष द्या, सलीम घरी पोहोचला तेव्हा साधारणतः 2:30 वगैरे वाजलेले असतील. करती माणसं आपापल्या उद्योगाला गेली होती. म्हातारी मंडळी जेवून पडली होती. कुठं कुठं पोरांनी आपले खेळ मांडले होते, कुणी शाळेत गेलं होतं. सलीमनी आपल्या येण्याची चाहूल द्यावी म्हणून उगीच सुटकेसनं दार हलवून आवाज केला. वरांड्यात पडलेले 7-8 टायर्स, ट्रक टायर्सच्या बाजूलाच अब्बाजान मुटकुळं करून पडलेलं. त्यांनी डोळे उघडून बघितलं. सलीम दिसताच त्यांनी जरा उठल्यासारखं केलं आणि हाताची हालचाल केली. चेहऱ्यावर त्या ठिकाणी एक भाव आणला. आयास क्या असे भाव उमटून थोडं हसल्यासारखं केलं. हाताची हालचाल केली. सलीमला जाणवलं त्यांच्या तोंडात एकही दात उरला नव्हता. सो तुमना उठो मत म्हणत तो आत गेला. अब्बाजांनी परत उशीला डोकं टेकवलं, डोळे मिटले आणि चेहऱ्यावरल्या त्या सुरकुत्या परत जागी गेल्या. लेखक जेव्हा मुंबईवरून घरी येतो, म्हणजे सलीम जेव्हा मुंबईवरून घरी येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की दाराच्या बाजूलाच त्या ठिकाणी वरांड्यामध्ये त्याचे अब्बाजान त्या ठिकाणी मुटकुळं करून म्हणजे पोटात पाय घेऊन झोपलेले होते. ते खूप थकले होते. तोंडामध्ये दातही राहिलेले नव्हते. अशा अवस्थेत त्या ठिकाणी त्यांना स्वतःचे अब्बाजान त्या ठिकाणी दिसले. अब्बाजान सलीमला पाहताच उठण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचं शरीर इतकं थकून गेलेलं नसतं. ते खूप म्हातारे झाले असते, त्यांना ते शरीर लवकर पेलवतही नाही. पण सलीम त्यांना म्हणतो, तुम्ही झोपून राहा, तुम्ही उठू नका असं म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी अब्बाजान पुन्हा त्या उशीवर डोकं ठेवून झोपतात. आणि मग सलीम दार उघडतो. दाराच्या आवाजाने क्षमाभावी म्हणजे धाकट्या भावाची बायको जी आहे ती बाहेर येते आणि त्याला विचारते, गाडी लेट होती का असं विचारून त्याला पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर हा सलीम आपल्या खांद्यावरची बॅग, पाठीवरचं ओझं जे आहे ते खाली ठेवतो आणि 2 वर्षापूर्वी जे काही उंच टाचेचे बूट त्याने घेतले होते ते घेतलेले बूट त्या ठिकाणी तो काढतो. आपली पर्सनॅलिटी ग्रेस व्हावी म्हणून त्याने ते 11.5 फुटाचा हा जो काही सलीम आहे त्याने त्यासाठी हे 1700 रुपयाचे बूट खरेदी केले होते. मग ते बूट त्या ठिकाणी तो काढतो. क्षमाभावी त्याला पाणी आणून देते आणि चहा ठेवलाय असंही सांगते. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी ती आपल्या किचनमध्ये जाते. सलीम सुटकेस उघडून टॉवेल काढत होतो. तिनं बाहेर येऊन फक्त त्याच्या येण्याची दखल घेतल्यागत केलं आणि त्या ठिकाणी नजमा भाभीने येण्याची दखल घेतली आणि पुन्हा ती लगेच आत निघून गेली.
म्हणजे सलीमला क्षणभर संकोचल्यासारखं वाटलं, कारण विलक्षण दडपण त्याला जाणवत होतं, कारण स्वतःच्याच घरात उपऱ्यासारखं त्याला त्या ठिकाणी वाटत होतं. आपण काय करावं हे त्याला सुचेना आणि नकळून तो 1-2 कपडे उगीच बाहेर काढले, पण कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न त्याला पडला, कारण त्याला कोणती खोली मिळणार हे त्याला माहिती नव्हतं, की बाहेर सोफ्यातच त्याला झोपावं लागणार आहे, की आपला सगळा बिस्तरा बाहेर सोफ्यातच मांडावा लागणार आहे की काय, असं त्याला वाटत असतं. इतक्यात त्याची आई अम्मी त्या ठिकाणी येते आणि मग सलीम सुटकेचा निश्वास सोडतो आणि मग ती त्याला मायेने आपल्या जवळ घेते. त्या ठिकाणी त्याच्या तोंडावरून हात फिरवते, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरून त्या ठिकाणी त्याला जसं आपण म्हणतो की एखाद्या लहान मुलाच्या आपण तोंडावरून हात फिरवतो आणि त्या ठिकाणी त्याची दृष्ट काढतो, तशा पद्धतीने आईसुद्धा मेरा लाल आया, मेरा बेटा आया असं म्हणते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्यानंतर त्याच्यासाठी बिस्किट आणायला आतमध्ये निघून जाते. मग आम्हीकडं पाठमोरे पाहत त्याच्या लक्षात येतं की आपली आम्मीसुद्धा आता काय झालेली आहे, थकलेली आहे आणि ती जशी होती तशीच भोळी आहे असंही त्याच्या लक्षात येतं. आणि मग त्या ठिकाणी तो सलीम आपल्या त्या ठिकाणी जे काही काम आहे ते काम आपण व्यवस्थितरित्या करू शकलो नाही, आपल्या आईवडिलांना आपण व्यवस्थित सांभाळू शकलो नाही, अशा पद्धतीचं जे काही विचार आहे तो डोक्यामध्ये घेत त्या ठिकाणी तो जुन्या जखमा ज्या आहेत त्याचा जो काही जुन्या जखमा आहेत त्या जखमा त्याच्या ताज्या होतात आणि सलीम पुन्हा एकदा ते विचार गिळून त्या ठिकाणी त्यामध्ये तिथंच बसून राहतो. थोड्या वेळाने छोटी सईदा भाभी असते, ती लगबगीने येते आणि त्या ठिकाणी त्या पाण्याचं तांब्या भांडं त्याच्या हातातून घेते आणि मग त्या ठिकाणी सलीम मुंबईला जाण्याअगोदर त्या ठिकाणी त्या दोघांचं ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना जो काही कॅमेरा भेट देतो तो प्रसंग त्या ठिकाणी त्या भाभीला आठवतो आणि ती भाभी त्या प्रसंगाची आठवण त्या भाभीला येते आणि सलीमला सुद्धा येते. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी 2 वर्ष तिच्या लग्नाला झाली, पण सलीम मुंबईत असल्याने फारसा त्यांचा संबंध आला नव्हता आणि सगळ्यात मोठा दीर आणि तोही मुंबईला राहणारा, फिल्म लाईनमध्ये आता ॲक्टर होणार आहे, एवढी सगळी माहिती तिला म्हणजे तिला आश्चर्य व्यक्त करायला खूपशी होती. मग तिने पटकन चटई अंथरली आणि त्याला त्या ठिकाणी चहा आणि बिस्किटं खायला दिली. त्याचबरोबर आंघोळीला पाणीही काढलं. आईने त्या ठिकाणी त्याला आंघोळीला पाणी काढलं आणि त्या ठिकाणी त्याला आंघोळ करायला सांगितली. त्यावेळेस घरामध्ये झालेला बदल सलीमला पाहायला मिळाला. सलीमने चहा वगैरे पिला आणि तो पुन्हा तो बाहेर येऊन त्या ठिकाणी बसला. थोड्या वेळानं त्या ठिकाणी लक्षात आलं त्याच्या की आपण थोडंसं बाहेर जाऊन यावं असंही त्याला वाटलं. तो थोडासा आराम करतो आणि मग नंतर बाहेर जायला निघतो, कारण जसं घरातलं वातावरण बदललेलं असतं अगदी तसंच बाहेरचं सुद्धा वातावरण त्याला बदललेलं दिसलं आणि मग तो त्या ठिकाणी थोड्या वेळाने घराच्या बाहेर पडतो. घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की जे काही घर असतं ते घर आणि घराच्या आजूबाजूचे जे काही लोक असतात त्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. पूर्वी एकही 2 मजली घरं त्याच्या घराशेजारी नव्हती, पण आता 2 मजली घरं त्या ठिकाणी त्याच्या घराशेजारी त्या ठिकाणी त्याला दिसत होती आणि मग ती घरं त्या ठिकाणी तो पाहतो की खूप बदल झालेला आहे आणि मग जो काही मोहल्ला आहे तो बदललेला मोहल्ला त्या ठिकाणी त्याला दिसला आणि त्याच्या शेजारीच इनामदाराचं घर होतं. अख्ख्या मोहल्ल्यामध्ये ते वेगळं घर होतं आणि सलीमच्या माहितीतला पहिला श्रीमंत माणूस म्हणून कोण असेल तर त्या ठिकाणी तो इनामदार आहे. पण फिल्म लाईनमध्ये जर विचार केला त्याने पाहिलं की फिल्म लाईनमध्ये इनामदाराच्या इतकं श्रीमंत कुणी नसतं, पण तिथं साधं फिल्म लाईनमध्ये साधा डान्सरसुद्धा त्या ठिकाणी भरपूर कमवतात, इनामदारापेक्षाही भरपूर कमवतात. आणि मग त्या ठिकाणी मग शेख असतील, मुजावर असतील किंवा सत्तार अशी घरं त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी नाग्याचं किराणा मालचं दुकानसुद्धा त्या ठिकाणी चौकात होतं, पण ते आता थोडं चकचकीत दिसत होतं असं सलीम त्या ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर थोडं पुढं गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की जे काही कानावर त्याच्या अजान पडते ती अजान कोणती असते तर त्या ठिकाणी त्याला मशिदीतील अजान ऐकू येते आणि त्याचे पाय तिथं थबकतात
आणि थोड्या वेळानं तो लगेच आपल्या खिसा चाचपतो आणि खिशामध्ये रुमाल आहे का पाहतो, रुमाल काढतो आणि त्याचे पाय आपोआपच त्या ठिकाणी मशिदीकडे वळतात. मशिदीमध्ये गफूर चाचांचा जो काही मशिदीतील आजांचा आवाज असतो तो आवाजच काहीसा सलीमला त्या मशिदीकडे खेचून नेतो आणि मग लेखक सलीम सगळ्यात मागच्या रांगेमध्ये उभा राहतो. चाचाही पूर्वीसारखे तसेच होते. मशिदी इतकेच ते जुने होते, तितकेच पाक होते आणि थोडे अधिक थकलेले असे त्या ठिकाणी त्यांना दिसत होते. परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये मायेचा जो ओलावा होता तो ओलावा त्या ठिकाणी तसाच होता, हेही सलीमच्या लक्षात येतं. सलीम गुडघे टेकवतो, शरण आल्यागत कोणाला शरण जात होता तो, परिस्थितीला का बदकिस्मतीला की परवरदिगाराच्या अफाट शक्तीला, हे गफूर चाचाला त्याला सांगायचे होते. तो म्हणतो की अल्लाह सबसे बडा है या आसमानापेक्षाही बडा है. सलीमनं अल्लाच्या मर्जीविरुद्ध वाट पकडली होती आणि म्हणूनच त्याच्या वाट्याला ही फरफट आली होती. असं काहीसा विचार त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येऊन गेला. त्या ठिकाणी सलीम शांतपणे नमाज पडतो आणि नमाज संपल्यानंतर गफूर चाचांजवळ जातो. त्याने आपलेपणानं सलीमला जवळ घेत विचारलं, क्यों आयास रे आज, असं म्हटलं आणि तो वळाला, दारापर्यंत गेला, पण त्याचे पाय अडकले आणि त्याला वाटलं परत जावं, खूप लहान व्हावं आणि अगदी 15 वर्षाच्या मुलासारखं, जसं लहान मुलं सैतानाला घाबरतात तसंच अगदी लहान व्हावं आणि आपण आपलं डोकं गफूर चाचाच्या मांडीवर ठेवून गफूर चाचांना घट्ट बिलगावं आणि त्या ठिकाणी त्यांना सगळं सांगावं. आपली जी झालेली फरफट आहे ती फरफट त्यांना सांगावी आणि त्यांना विचारावं की मी या ठिकाणी इतकं सगळे प्रयत्न केले तरी सुद्धा मला यश आलं नाही. मग अल्लाने मला त्या ठिकाणी योग्य वाट का नाही दाखवली किंवा माझी जी काही फरफट होणार आहे ते मला का नाही सांगितलं. जसं ईदच्या दिवशी ज्या बकऱ्याचा बळी दिला जातो त्याला सुद्धा आदल्या रात्री डोळ्यासमोर सुरे फिरताना दिसतात ना, मग मलाच माझी कत्तल करणारे सुरे का नाही दाखवले. अशा प्रकारची जी काही तक्रार आहे ती तक्रार तो अल्लाह तालाकडे त्या ठिकाणी करतो आणि हेच लेकरू त्याच्या नजरेतून कसं सुचलं, गफूर चाचा का सुटलं, पण तो तसाच थांबला, काही एक न बोलता. तो पुन्हा त्या ठिकाणी मशिदीच्या बाहेर पडला आणि आपल्या घराच्या दिशेने पुन्हा चालू लागला. घराच्या दिशेने जाता जाता त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं की आपला जो काही मित्र आहे तो मित्र त्या ठिकाणी नाग्याच्या दुकानात थांबला होता आणि तो मित्र होता शौकत. त्याला शौक्या असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आणि मग शौकत त्याला विचारतो, तू कधी आलास. त्यावेळेस शौकत त्या ठिकाणी विचारल्यानंतर तो सांगतो, आजच आलेला आहे. पण शौकत पूर्वी रिक्षा चालवण्याचं काम करत असतो, परंतु आज तो निवांत उभा होता. त्यामुळे सलीम त्याला विचारतो की आज रिक्षा चालवायला नाही गेलास का. त्यावेळेस शौकत त्याला म्हणतो की आता मी रिक्षा चालवत नाही, रिक्षा माझ्या छोट्या भावाला चालवायला दिली आणि मी आता सुद्धा एक दुकान टाकलं आहे. आणि मग शौकत चहा मागवतो. सलीम आणि शौकत दोघेही त्या ठिकाणी चहा पितात आणि मग त्या ठिकाणी सरफराज त्याला सांगतो की सलीम आलेला आहे आणि सलीम त्या ठिकाणी आल्यामुळे तो आता इथंच राहणार आहे आणि तो आता खूप मोठा झाला असेल, त्याने खूप पैसा कमवला असेल, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत तो त्याच्यासमोर बोलून जातो की आता तू खूप मोठा ॲक्टर झाला असेल, तुझ्याकडे खूप सारा पैसा असेल आणि म्हणून अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तो त्याला बोलतो. परंतु तो ज्यावेळेस हे सगळं बोलतो त्यावेळेस तो निर्विकारपणे सलीम त्याला सांगतो की नाही रे, मी तिकडे गेलो आणि मला काही एक कमवता आलं नाही, कारण मला संधीच मिळाली नाही. मी खूप सारे प्रयत्न केले पण मला त्या ठिकाणी त्या चित्रपटसृष्टीमध्ये किंवा फिल्म लाईनमध्ये काही करता आलं नाही आणि आज माझ्याकडे फक्त 2000 रुपये आहेत. अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी तो शौकतला सांगतो. शौकतसुद्धा त्या ठिकाणी त्याला सहानुभूती दाखवण्याऐवजी त्या ठिकाणी सहानुभूती न दाखवताच बरं ठीक आहे आता पुन्हा भेटू असं म्हणून त्या ठिकाणी तो निघून जातो. पण शौकत
त्या ठिकाणी त्याला जर त्या ठिकाणी खांदे धरून थोडासा आधार दिला असता तर त्या ठिकाणी सलीमला सुद्धा बरं वाटलं असतं, परंतु तसा आधार काही तो शौकत देत नाही आणि एक प्रकारचा अविश्वासच त्या शौकतच्या डोळ्यामध्ये लेखकाला दिसतो. आणि मग रस्त्यावरच्या ट्यूबलाईटचा प्रकाश दोघांच्या चेहऱ्यावर पडत असतो. त्या दोघांच्या सावल्या जमिनीवर पडतात. काही वेळा फक्त लांबून येणारे पोरांच्या खेळाचे आवाज आणि कुठल्या कुठल्या देवळाच्या घंटाचे आवाज त्या ठिकाणी येत असतात. आणि मग हा आवाज ऐकत सलीमला त्या आपण सांगलेल्या गोष्टी आणि आपण त्याच्याजवळ व्यक्त झालेलो ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठंतरी खटकते आणि आपण का व्यक्त झालो हा थोडासा त्या ठिकाणी प्रश्न त्याला पडतो. आणि मग शौकत त्या ठिकाणाहून निघून जातो. सलीम लहान मुलांसाठी नाग्याच्या दुकानामधून त्या ठिकाणी चॉकलेट वगैरे घेतो आणि पटकन आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर घरामध्ये त्याची बहीण जी असते ती शब्बो त्याला दिसते. शब्बो घरी आल्यानंतर त्याला असं वाटतं की आता आपली बहीण आहे ती खूप दिवसानंतर आपल्यापुढे उभी आपल्यासमोर येते आहे, त्यामुळे निश्चितच ती काय करणार आहे, आपल्याला विचारणार आहे की काय तू कधी आलास, तू कसा आहेस, अशा पद्धतीची विचारपूस करण. परंतु तिने विचारपूस करण्याऐवजी ती त्याला टोमणे मारू लागली, कारण तिच्या नवऱ्याचं जे काही काम असतं ते काम त्या ठिकाणी त्याने नाकारून मुंबईला तो गेलेला असतो. आणि म्हणून कुठेतरी तिच्या मनामध्ये सुद्धा आपल्या नवऱ्याचं जे काही वाक्य आहे, आपल्या नवऱ्याचं जे काही बोलणं आहे ते कसं खरं ठरलं हा आनंद कुठेतरी तिच्या चेहऱ्यावर होता. आणि मग ती त्याला म्हणते, हाऊस पिटी अच्छिंगी हिरो बनने की तो बोलो टरक पे लगा देंगी इनो म्हणत ती त्या ठिकाणी आपल्या किचनमध्ये त्या ठिकाणी निघून गेली. सलीम तसाच उभा राहिला आणि मघापासून गोळा करत आणलेला आत्मविश्वास झिरपून जातो की काय असं त्याला वाटू लागलं. पण शब्बोची जीभ अशी काटेरीच आहे सुरुवातीपासूनच असं हे त्याला माहिती होतं. आणि हे बजावत तो पुन्हा बूट काढू लागला. हलकून दिल्यावरही परत येणाऱ्या डासासारखी एक विचित्र अवस्था त्या ठिकाणी त्याची झालेली आपणाला या ठिकाणी दिसत होते. भीतीची कसलीशी भावनाही त्याच्या डोक्यामध्ये गुणगुणत होती. आणि मग दुपारचं जेवण जे आहे ते वर झाल्याचं निमित्त करून तो हलकंसं जेवला. सरफराज वकार अजून यायचे होते. त्यांची वाट बघत तो बिछाण्यावर पडून राहिला. त्याला आठवलं की महालक्ष्मीनं तो पहिल्यांदाच मुंबईला गेला तेव्हा डब्यातलं एक छोटं 2 वर्षाचं बाळ त्याच्याकडे बघून हसत होतं आणि आईला घट्ट बिलगून त्याला 12-13 वर्षाचं असेल ते त्यावेळेस त्या ठिकाणी. परंतु पहिल्यांदा स्टुडिओत कोणता बरं नटराज स्टुडिओज दारात आला. प्राणसाप दिसले होते अभिनयाला. त्याचा आदर्श त्याला तो उगाच शुभशकून वाटू लागला. आणि स्टुडिओत कसली तरी पूजा अशी होती, तो पेढा मिळाला होता. इथं लेखकाला असं सांगायचं की ज्यावेळेस सलीम त्या ठिकाणी प्रथम मुंबईला गेला तेव्हा त्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर त्याला प्राण जे आहेत जे हिरो प्राण ते त्या ठिकाणी दिसले आणि कुठंतरी पूजा असल्यामुळे त्यावेळेस ते तिथं आले होते. आणि त्यांना पाहिल्यानंतर लेखकाला वाटतं की आपल्याला एक चांगला चेहरा आणि एक उमदा चेहरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, म्हणजे इथून पुढचं आपलं सगळं आयुष्य खूप चांगलं जाईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना वाटत होतं. परंतु त्या अचानकच त्या ठिकाणी त्यांना कळलं की ही जी काही फिल्म लाईन आहे या फिल्म लाईनमध्ये खूप सारे काय म्हणतो आपण त्यांना त्रास आहे, खूप सारे कठीण प्रसंग त्या ठिकाणी येतात. कोणालाही पटकन काम मिळत नाही. असे बरेच काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींना सामोरं या सलीमला या फिल्म दुनियेमध्ये त्या ठिकाणी जावे लागले होते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर लेखकाला ते पुन्हा आठवत होतं. परंतु ज्यावेळेस लेखक घरात येतो आणि बाहेर आपल्या भावंडांचे जे काही जेवण चाललेलं असतं आणि त्यांचं जेवताना जे काही बोलणं चाललेलं असतं ते बोलणं सलीमच्या कानावर पडतो आणि ते बोलणं ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते की ज्या घराच्या ओढीनं ज्या आशेनं तो परत मुंबईवरून गावाकडे आला होता, तो आल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या घरातील माणसं त्याला कशा पद्धतीने दूरची वाटतात हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर एवढा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे, थांबूयात.